नमस्कार दर्शक श्रोते, आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोज कुणी ना कुणी आपल्या चर्चा तुमची आमची या सदरामध्ये काही प्रश्न विचारत असतं. कालच श्रद्धा जोशी यांनी प्रश्न विचारला की वाचण्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही बोलता येईल का, आणि आजचा एपिसोड तुम्ही वाचलं पाहिजे यावर आहे. मंडळी, चला तर आपला एपिसोड तुम्ही वाचलं पाहिजे हा पाहू, आणि तुम्हाला यात काय जोडता येते ते पण तुम्ही सगळ्याच्या शेवटी आपला विचार इथं जोडू शकता. आजच्या एपिसोडमध्ये आमचं म्हणणं आहे की तुम्ही वाचलं पाहिजे. मंडळी, तुम्ही जर पुस्तक वाचत नसाल तर ते वाचलं पाहिजे. ते असं वाचलं पाहिजे की ज्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तुमचं वाचन हे तुम्हाला खऱ्या अर्थानं तारू शकतं. तुमचं वाचन तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा करू शकतं. ती दृष्टी तुमची दूरदृष्टी असेल आणि या पलीकडं तुमची विचारशक्ती वाढवणारी सुद्धा असेल. म्हणजेच तुम्ही नव्या ज्ञानासाठी वाचलं पाहिजे. मंडळी, तुम्ही वाचलं पाहिजे जुन्या ज्ञानात नव्याने भर घालण्यासाठी. कदाचित रामायण, महाभारत, ज्ञानेश्वर, गीता, बायबल, कुराण शरीफ आणि अन्य धार्मिक ग्रंथ वाचले असतील. कदाचित जुन्या गाजलेल्या लेखकांची पुस्तकं वाचली असतील. कदाचित जुन्या कादंबऱ्या वाचल्या असतील. कदाचित जुन्या नायकांनी लिहिलेल्या आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या संशोधनविषयक पुस्तकांनाही तुम्ही वाचलं असेल. पण आता पुन्हा नव्यानं तुम्ही ज्यावेळा वाचाल त्यावेळा पूर्वीच्या ज्ञानामध्ये नव्यानं भर पडणार आहे. कदाचित त्यावेळा तुम्ही वाचत असताना तुमचा जो दृष्टिकोन होता त्या दृष्टिकोनाला नव्यानं काही पैलू पडण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे. मंडळी, तुम्ही वाचलं पाहिजे खोट्या जाहिरातीपासून. बऱ्याचदा अमुक किमतीमध्ये तमुक वस्तू मिळणार आहेत, अमुक ठिकाणी गेलात तर तुमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो, अमुक एखाद्या क्रीमनं तुम्हाला खूप सुंदर होता येऊ शकतं, अमुक एका गोष्टीमध्ये थोडेफार पैसे लावले तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता, वगैरे सारख्या खोट्या जाहिरातीपासून तुम्ही वाचलं पाहिजे. मंडळी, तुम्ही वाचलं पाहिजे फसव्या लिंकपासून. अनेकदा कुठंतरी एखादी अशी लिंक तुमच्या मोबाईलवर दिसते ज्या लिंकवर अजाणतेपणे किंवा उत्सुकता म्हणून आपण बोट ठेवतो आणि त्या लिंक ओपन होते. त्या लिंकमध्ये तुम्हाला काहीतरी करायला सांगितलेलं असतं आणि मग तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मनातून नक्की वाटायला लागतं. कधीकधी उत्सुकता म्हणून त्यातली काही उत्तर आपण देतो किंवा मग नको असलेल्या आर्थिक बाबीविषयक संमती आपण त्याच्यामध्ये दर्शवत जातो. आणि मंडळी, पुढच्या काही काळामध्ये आपण आर्थिक तोट्यामध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही फसव्या लिंकपासून वाचलं पाहिजे. तुम्ही वाचलं पाहिजे निनावी फोनपासून सुद्धा. कधीकधी तुम्हाला एखादा येणारा फोन अवेळी असतो. समोरचा आवाज कधी ओळखीचा वाटणारा तर कधी अनोळखी असतो. समोरच्या फोनमधून येणारा संदेश तुम्हाला तुमची उत्सुकता जागृत करणारा असू शकतो किंवा मग तुम्हाला मोहून टाकणारा असू शकतो. कधीकधी तुमच्यावर दबाव टाकून तुम्हाला भीती दाखवणारा सुद्धा असू शकतो. आणि मग सहजरित्या तुम्ही त्या फोनच्या विचारामध्ये अडकून जाता आणि कधीकधी तो फोन तुम्हाला अत्यंत वाईट अशा स्थितीमध्ये नेऊ शकतो. म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे. मंडळी, तुम्ही वाचलं पाहिजे मोबाईलवर असणाऱ्या खूप गुंतागुंतीच्या खेळापासून. काही गेम असे आहेत की ते गेम तुम्हाला हळूहळू सवय लावतात आणि त्या सवयीमध्ये तुम्ही स्वतःला विसरून जाता आणि मग तुम्ही किंवा तुमच्यासारखे हजारो इतर खेळणारे खेळाडू तुम्हाला काही सूचना करायला लावतात, तुमच्या हातात बंदूक घ्यायला लावतात, तुम्हाला नको असलेल्या गोष्टीवर गोळीबार करायला लावतात, तुमचं देशप्रेम जागृत करतात किंवा तुम्हाला नवीन नवीन वस्तू बक्षीस द्यायला लागतात. आणि असं करता करता तुमच्या मेंदूवर ते ताबा मिळवतात, किंबहुना असं म्हणता येईल की ते तुम्हाला हिप्नॉटाईज करतात. म्हणून मंडळी, तुम्ही वाचलं पाहिजे. चुकीच्या सवयीपासून तुम्ही वाचलं पाहिजे. बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की हे केल्यानं मी हळूहळू आता यात मला जो त्रास झाला आहे ते मी सोडून देणार आहे. परंतु कधीतरी असं वाटतं की आता दिवाळी आहे, दसरा आहे, पाडवा आहे, नववर्ष आहे, म्हणून मी नव्यानं हे सुरुवात करणार आहे आणि पूर्वीची ती सवय बंद करणार आहे. तर मंडळी, जी सवय तुम्हाला घातक ठरणारी आहे ती सर्वसामान्यपणे तुम्हाला कळतं अशा चुकीच्या सवयीपासून तुम्ही वाचलं पाहिजे. मंडळी, तुम्हाला विनंती आहे, अनारोग्यापासून सुद्धा तुम्ही वाचलं पाहिजे. काहीतरी आचरट बचरट खाणं, काहीतरी चघळत बसणं, कधीतरी खूप काही चुकीचं पिणं किंवा
मग नको तिथं नको त्या गोष्टीचा स्वाद घेणं यामुळं सुद्धा तुमचं आरोग्य बिघडू शकतं, प्रसंगी तुमच्या जीवावर बितू शकतं. म्हणूनच तुम्ही अनारोग्यापासून वाचलं पाहिजे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आरोग्यमय झालं पाहिजे. मंडळी, तुम्ही वाचलं पाहिजे व्यसनापासून, तुम्ही वाचलं पाहिजे द्वेषापासून, तुम्ही वाचलं पाहिजे रागापासून, तुम्ही वाचलं पाहिजे अनादर करण्यापासून सुद्धा, आणि तुम्ही वाचलं पाहिजे मोठा खर्च करण्यापासून. मंडळी, तुम्ही वाचलंच पाहिजे. आमचा अट्टहास आहे, तुम्ही सगळे दर्शक श्रोते आमचे आहात आणि तुम्ही मोठे व्हावं, तुम्ही यशस्वी हो, तुम्ही दीर्घायुगी हो, शिवाय तुम्ही संपत्तीपूरक व्हावं आणि तुम्ही लाखात एक व्हावं यासाठी तुम्ही वाचलं पाहिजे असा आमचा अट्टहास आहे. मंडळी, तुम्हाला आमचा विचार कसा वाटतो बघा, आणि वाचण्यासाठी आणखी काय काय हवं ते तुम्ही संदेश बॉक्समध्ये लिहा. चला तर मंडळी, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला खऱ्या अर्थानं सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रासाठी सुद्धा तुम्ही ते शेअर करा, कारण आम्हाला वाटतं तुम्ही वाचलं पाहिजेच.